नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत डबल लेअरमध्ये गुढीचे वस्त्र किंवा साडी कशी बनवायची आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने। तर चला बघूया। माझ्याकडे ही नवीन साडी आहे। यातून मी माझ्या मुलीसाठी साडी शिवली आहे आणि ही एवढी उरली आहे, तर यातूनच मी बनवणार आहे। तुम्ही तुमच्याकडे 1 मीटरचा जर ब्लाउज पीस असेल तर तोही घेऊन शिवू शकता। त्यामध्येही एकदम छान अशी साडी तयार होते। आता इथे मी लांबी घेतली आहे 40 आणि हा ब्लाउज पीस कट करून घेते। याची उंची मी 47 घेतली आहे। डबल लेअर येण्यासाठी येथे मी काय केलं, वरतून 17 इंच खाली घेतलं आहे आणि हे कट करून घ्यायचं। नंतर हे असं एकावर एक ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। चारही बाजूने आपल्याला टीप मारायची आहे। हे बघा, इथे मी चारही बाजूने टीप मारून घेतली आहे आणि याला माझ्याकडे लेस होती ते मी लावली आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे। नंतर आपल्याला 4-4 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर अशी एकावरती एक प्लेट ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे। 4 इंच घेतल्यामुळे इथे छान अशा प्लेट पडतात, त्यामुळे आपली साडी छान दिसते। हे बघा किती सुंदर दिसत आहे साडी। नंतर काय करायचं, 4-4 इंचचे 2 पार्ट करून घ्यायचे आणि एक असा ठेवायचा आणि उलटा करून ठेवायचा, कारण टीप मारल्यानंतर तो सरळ होईल आणि त्याला दाब टीप मारून घ्यायची। हे बघा, इथे मी टीप मारून घेतली आहे आणि दाब टीपही दिली आहे। आता त्यावर काय करायचं, हा जो दुसरा पार्ट आहे तो ठेवायचा, पण उलटा ठेवायचा, कारण तो पलटल्यानंतर बरोबर दिसेल। आणि याला काय करायचं, हे मी लटकन घेतले आहेत। दोरी घ्यायची आणि त्याला तुम्ही लटकनही करू शकता। माझ्याकडे दोरीही होती अगोदरच आणि त्याला लटकनही होते, त्यामुळे मी नाही बनवली। तर ही आतमधून ठेवायची, म्हणजे ती बाहेरून ओढल्यानंतर बाहेरून दिसेल। हे जे मी बाहेर ठेवले ते तुम्ही आतमध्ये ठेवायचं, कारण तो बाहेर येईल। ठेवून तीनही बाजूने टीप मारून घ्यायची। हे बघा किती सुंदर साडी तयार झाली आहे। वरची जी टोपी आहे त्यात आपण काठी ठेवणार आहेत। हे बघा किती सुंदर आणि छान प्लेट्स आल्या आहेत, त्यामुळे किती सुंदर दिसत आहे साडी। गुढीलाही घालून दाखवत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा। भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।